दुष्काळाचा शाप लागलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावच्या धनाजी धनवे यांनी शिक्षकाची नोकरी सोडून शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला पण कीड रोग आणि दुष्काळ यामुळे शेती संकटात सापडली। पण अशा विपरीत परिस्थितीतही धनवे यांनी डाळिंब बागेचं योग्य व्यवस्थापन केलंय। गेल्या वर्षी त्यांना 5 एकरात डाळिंब बागेतून 25 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालंय। यावर्षी पाणी टंचाई असतानाही त्यांना 15 ते 16 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। आज आपण धनाजी धनवे यांची डाळिंब शेती पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बोराळे गावात जाऊयात। मंगळवेढा तालुक्यातील बोराळे इथल्या धनाजी धनवे यांचं MA BPEd पर्यंत शिक्षण झालंय। शिक्षण संपल्यानंतर त्यांनी एका माध्यमिक शाळेत 5 वर्ष क्रीडा शिक्षकाची नोकरी केली। मात्र नोकरी करत असताना शेती करावं या महत्त्वाकांक्षेनं त्यांनी नोकरी सोडली। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 30 एकर कोरडवाहू जमीन होती। त्यामुळे त्यांनी नोकरी सोडल्यानंतर 2007 साली पाण्याची सोय असलेली 5 एकर जमीन विकत घेतली। सुरुवातीला ऊसासारखं पीक घेतलं। ऊसाला खूप पाणी लागत असल्यानं त्यांनी मित्राच्या सल्ल्यानुसार 2009 साली 1.5 एकरात 500 डाळिंबाच्या रोपांची लागवड केली। भगव्या जातीच्या डाळिंबांची 10 बाय 14 फूट अंतरावर लागवड करण्यात आली। लागवडीनंतर 2 वर्षांनी 10 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं। 1.5 लाख रुपयांचा खर्च वजा जाता त्यांना 3,50,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। कोरडवाहू शेतीमध्ये कमी पाण्यात डाळिंबापासून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर धनवे यांनी 2012 साली आणखी नवीन 3.5 एकर क्षेत्रामध्ये 1100 डाळिंब रोपांची लागवड केली आहे। मी शेती करण्याचा निर्णय घेतला, सर्व्हिस सोडून दिली आणि 2007 साली शेती विकत घेतली। इथं त्या अगोदर आमची घरची शेती 30 एकर शेती होती, जिराची होती ती। आणि आता ही शेती घेऊन मला वाटतं 8 वर्ष झाली। यामध्ये पहिल्यांदा मी ऊस केला। पहिल्या वर्षी पहिल्यांदा 1.5 एकर डाळिंब लावलं। 1.5 एकरामध्ये 500 झाडं लावली। तर त्या 500 झाडाचं मला चांगलं उत्पन्न येऊ लागलं आणि त्यामुळं मी अजून नंतर यामध्ये वाढ केली। 2009 साली मी 500 झाडं लावलेली 1.5 एकर। धनवे यांच्या शेतात 2 बोरवेल आहेत। या 2 बोरवेलच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं जातं। डाळिंबाला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। डाळिंबाच्या बागेची छाटणी वर्षातून एकदाच जुलै महिन्यात करण्यात येते। ऑगस्ट महिन्यात पानगळ करण्यात येते। बहार धरत असताना धनवे शेणखताच्या वापरावर जोर देतात। शिवाय बागेतील झाडांच्या सर्व मुळांना भरपूर पाणी मिळावं आणि बागेतील तापमान नियंत्रित राहावं यासाठी त्यांनी पाणी देण्यासाठी नागमोडी पद्धतीचा अवलंब केलाय। त्यामुळे झाडांच्या सर्व मुळांची चांगली वाढ झाली आहे। ते ड्रिप तर आहेच आणि ड्रिपच्या जोडीला काय केलं, ते जे 2 ओळीमध्ये जे सरे आहेत त्यामध्ये नागमोडी पद्धतीनं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या नागमोडी पद्धतीनं पाणी अडवल्यामुळं काय झालं की त्यामध्ये भरपूर पाण्याचं म्हणजे पाणी जिरलं। पाणी अडवा पाणी जिरवा ह्याच्याप्रमाणे पाणी भरपूर जमिनीमध्ये मुरल्यामुळे त्या ड्रिप पद्धतीत काय होतं, फक्त त्या 2 बाजूच्या मुळ्याच तेवढ्याच फक्त ॲक्टिव्ह होतात। परंतु ह्या पद्धतीमध्ये सर्व मुळ्या ज्या आहेत, झाडाच्या आजूबाजूच्या ज्या मुळ्या आहेत झाडाच्या, त्या सर्व मुळ्या कार्य करतात आणि भरपूर पाणी उचलतात। त्यामुळे झाडं फ्रेश आणि फळंसुद्धा फ्रेश राहतात आणि भरपूर पाणी मिळाल्यामुळं ते फळाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि फळाचा आकारमान आणि कलर जो चांगला एकदम येतो। आणि बागेमध्ये थंड हवामान राहिल्यामुळं बागेमध्ये सनबर्निंग वगैरे जो प्रॉब्लेम आहे, उन्हाचा चट्टा, तो चट्टा आमच्या बागेमध्ये अजिबात तुम्हाला बघायला मिळणार नाही। आणि मी काय करतोय माहिती आहे का, ऑगस्टला बहार धरतोय तर त्यावेळेला खतं जे आहेत ते रासायनिक खत अजिबात वापरत नाही। शेणखत पूर्ण झाडाच्या दोन्ही बाजूला मजुराकडून खड्डे घेऊन त्यामध्ये दोन्ही बाजूला एक मोठी पाटी जवळजवळ 25-25 किलो असं शेणखत दोन्ही बाजूला टाकतोय। त्यामध्ये पण तो शेणखत देताना ते फोरेट टाकतोय, कारण जेणेकरून त्या शेणखतातले जे वाळवी वगैरे आहे ते झाडाला त्याचा हे होऊ नये, हुमणी, त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मी शेणखतामध्ये सुद्धा शेणखत घालताना सुद्धा त्यावेळेला त्यामध्ये थिमेटचा वापर करतोय आणि रासायनिक अजिबात एक चिमटसुद्धा वापरत नाही। नंतर नोव्हेंबर नंतर काय करत असतो मी, ज्या वेळेला थंडी सुटते त्यावेळेला मी ड्रिपमधून लिक्विड खतं देतोय। फक्त आमच्याकडे बोरवेलचं पाणी आहे आणि त्या बोरवेललाच म्हणजे ड्रिप जोडलेलं आहे
आणि ड्रिपमधून एका झाडाला किती मला वाटतं 1 तास जरी पाणी दिलं तरी 8 लिटर फक्त पाणी लागतं आहे. असं 1,500 झाडाला दररोज 8 लिटर प्रमाणे जरी हे केलं तरी एक 20,000 लिटर पाण्यामध्ये दररोज म्हणजे हे होऊ शकतं, याचं पाणी व्यवस्थापन होऊ शकते. गेल्या वर्षी धनवे यांना 5 एकर बागेतून 25 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं. ऑगस्ट महिन्यात बहार असलेल्या डाळिंब बागेची सध्या काढणी सुरू आहे. आतापर्यंत 5 टन डाळिंबाची जागेवरच सांगोला इथल्या व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. सध्या बाजारभाव कमी असल्यामुळे त्यांना सरासरी 60 रुपयांचा दर मिळालाय. त्यांना 3 लाख रुपये हाती आलेत. सरासरी 5 लाख रुपयांचा खर्च वजा केला तरी 5 एकर डाळिंब बागेतून किमान 14 ते 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येणार आहे. आता जवळजवळ आमच्या एका फळाचं वजन 750 ग्रॅमपर्यंत आहे. 750 ग्रॅमपर्यंत सर्वात मोठं म्हणजे हायेस्ट फळ मिळालेलं आहे. आणि फळाची संख्या 100भर फळाची संख्या आहे. आणि असं जवळजवळ एका झाडाला 20 ते 25 किलो माल निघतो आहे सरासरी. तर असं म्हणजे ह्या जी मोठी जी झाडं आहेत 500 झाडं आहेत, त्या 500 झाडामध्ये जवळजवळ 20 किलोनं 25 किलोनं जरी सरासरी धरलं तरी 10-12 टन माल यामध्येच निघतो आहे. आता टोटल सगळा माल जर 20 टनाच्या आसपास माल निघू शकतो आहे सगळा मिळून. 60 रुपये किलोप्रमाणे इथं रेट मिळालेला आहे. 3-4 टन आता माल विकलेला आहे. आणि आता जो आहे माल आता जवळजवळ हा 15-20 टन माल आहे. तर 20 टनाच्या आता 80 रुपये प्रमाणे जर दर मिळाला मला, आता दर वाढू लागले आहेत. आणि जर 80 रुपये प्रमाणे मिळाले तर आता अजून 16 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजे आता मला 3 लाख रुपये आता माल विकलेला आहे 3-4 लाख रुपयेचा. आणि आणखी 16 लाखाचा जर अजून 20 म्हणजे टोटल यावर्षीसुद्धा 20 लाख रुपये होण्याची मला अपेक्षा आहे. धनवे यांनी नोकरी केली असती तर वर्षाकाठी त्यांना 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालं असतं. मात्र त्यांना आता शेतीतून वर्षाकाठी 18 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. धनवे यांनी यशस्वीपणे चांगली शेती केल्यानं त्यांचे आई वडीलही समाधानी आहेत. आमचा मुलगा हा आला आणि त्यानं नोकरी सोडली. आणि नोकरी सोडल्यानंतर इकडं आरेला बागात घेतलं. बागात घेतल्यानंतर त्यानं इथं बाहेर प्रगती केली. ऊस ही कमलं, डाळिंबाचंही लावलं, अमुक केलं, सगळं भरपूर केलं. माझी दोन्ही मुलं कर्तबगार आहेत, त्याच्यामुळं मी खूप आनंदी आहे आणि त्यांचा मला अभिमान वाटतो. तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाची लागवड करावी असा सल्ला धनवे देतात. त्यांच्या पत्नीनेही शेतीतून मिळवलेल्या यशाचं कौतुक केलंय. सर्व्हिस जर मी केली असती तर मला तिथं किती म्हणजे जरी महिन्याला 35,000-40,000 रुपये जरी पगार मिळाला असता तरी मला वर्षाकाठी 4 लाख रुपये मिळाले असते. परंतु मी या डाळिंबामध्ये मला वर्षाला 20 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे. आणि बाकीचं इतर पिकाचं मिळून माझं वर्षाला 30 लाख रुपयाचं उत्पन्न होतं आहे. यातली जरी लागवड जरी वजा केली 10-12 लाख रुपये जरी लागवड वजा केली तरीसुद्धा मला वर्षाला 18 ते 20 लाख रुपये शिल्लक राहतात. त्यामुळेच आम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. हे शेती करतात, आम्ही सगळे बोरांमध्ये राहतो. शेती सगळ्यांना वाटतं की खेड्यागावात काही नाही, पण खेड्यागावात पण आहे भरपूर. सर्व्हिस सोडून त्यांनी शेती केली आणि आम्ही डाळिंबाची बाग लावली, त्याच्यात आम्हाला भरपूर नफा झाला. आज शेती असलेले अनेक तरुण शेती न करता नोकरीसाठी शहरात स्थलांतर करतायत. नोकरीसाठी शहरातलं धकाधकीचं आयुष्य जगतायत. मात्र धनवे यांच्याप्रमाणे कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून डाळिंबाची बाग केल्यास त्यांनाही नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवता येईल. भारत नागणे, साम टीव्ही, मंगळवेढा.